नमस्कार, माझं नाव उषा खराटे. मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आता वाजले 8:15 वाजून गेले रात्रीचे. आणि पसारा मला लय आवडतो. पसारा घरामध्ये मानसीचे पप्पा पण मला बोलतात पसाऱ्यामुळे. तर पसाऱ्याने माहिती काय होतं, घर भरलेलं दिसतं. लोकांच्या घरामध्ये सामान्याने घर भरलेलं दिसतं ना, पण माझ्या घरात ना पसाऱ्याने घर भरलेलं दिसतं आणि मला ते खरंच खूप आवडतं. त्यासाठी हे असे पसारा आहे ह्या गोणीमध्ये दळून आणलं दळून. आणि इथे वर ती का ठेवते माहिती का, सकाळी उठल्यावर ना असं शोध नको व्हायला पाहिजे जास्त काळं. तर ते मी घासून काढते, कारण कोणाला पण चारायचं तर जरा व्यवस्थित करून चारायचं या उद्देश. हे जे आहे ना हे तर ह्याने स्लाइस करते आणि ते स्लाइस केल्यानं आज चटणी अशी म्हणजे ना व्यवस्थित वाटले गेले नारळ. नाहीतर काय राहतं माहिती का, मिक्सर बऱ्याच वेळा रिपेअर केलं, बऱ्याच वेळा विचार करून मिक्सर चालू करायची तर त्याच्यात पीस राहायचे नारळाचे. मग ते मला ना असं लय हे वाटायचं, कोणाच्या प्लेटमध्ये चटणी टाकली आणि त्याच्यावर पीस दिसले ना मला लय खराब वाटायचं. अरे व्यवस्थित नाही वाटलं गेलं. मग मी काय केलं, याच्यामध्ये हे जे आहे ना याच्यामध्ये स्लाइस करायला लागली आजपासून. म्हणजे काल रात्री स्लाइस केलेल्या रातची चटणी व्यवस्थित वाटली गेली आणि जास्त आणि महत्त्वाचं म्हणजे ना मिक्सरवर पण जास्त हे पडत नाही, भार पडत नाही आहे. तर त्यासाठी तर महत्त्वाचं माहिती आहे काय सांगायचं का, त्या लेडीजचं मी तुम्हाला सांगितलं ना का तिची सासू सासरे नवरा हे लोक अजिबात तिला लक्ष देत नाही. सोन्यासारखं पोरगं आहे तिचं. तर पोराला पण सर्दी खोकला, तर माझ्याने राहवल्या गेलं नाही बरं का. आणि खरंच राहवल्या जात नाही. असं कोणाचं दुःख टेन्शन पाहिलं ना का काय, मी तिला घेऊन दवाखान्यात गेली बरं का. तिला म्हटलं तुला जेव्हा फ्री वाटलं ना तेव्हा तू ये माझ्याकडे, मी तुला दवाखान्यात घेऊन जाईन. मी तिला दवाखान्यात नेलं, पोराला पण नेलं, डॉक्टरांना दाखवलं. आणि डॉक्टरांनी तुरंत माहिती का रात्रीच्या रात्रीच ई सी जी केली बरं का. तिची ई सी जी केली, ब्लड टेस्ट, ते काय बी पी शुगर हे सगळं काय केलं. इंजेक्शनं दिले रात्रीच्या रात्री. आणि पोराला पण सर्दी खोकला ताप असं सगळंच काही होतं. मग त्याला पण दवाखाना केला माझ्याच पैशाने. आणि सरकारी बरं का, सरकारी दवाखान्यामध्ये जिथे स्टॉल लावते ना त्या हॉस्पिटलमध्ये. तर असा दवाखाना केला. तर डॉक्टरना जसं पाहिलं ना तसं एकच हे केलं डॉक्टरांनी का, तुम्ही जास्त स्ट्रेस घेऊ नका, जास्त टेन्शन करू नका. त्या टेन्शनमुळे ना माणसाची तब्येत खराब होते. आणि इतका जीव त्यांचा घाबरत होता, एवढा घाम येत होता, खूप घाम येत होता. डॉक्टरांनी चेक केलं, ते शुगर काय म्हणतात बी पी काय म्हणतात ते चेक केलं. तर डॉक्टर बोलले का जास्त टेन्शन घेऊ नका तुम्ही, टेन्शनमुळे असं काय होतं. मग डॉक्टर मला बोलले का ते जास्त टेन्शनमध्ये असल्यामुळे ना ह्या गोष्टी घडतात. तर तो नसला तर बरं, ते एकटी सिंगल बाई राहिली ना त्याने पण ती बाई जगू शकते, आपल्या पोराला सांभाळ करू शकते. एक लेकरू असो या 4 लेकरं असो, ज्या बाईचा नवराच नसला ना ती बाई एकदम इझी सांभाळते. हां, नवरा असला तरी पण टेन्शन असतं, नसला तरी पण टेन्शन असलं, पण नसला ना तर ती मेंटली आजादी राहते, मेंटली आझाद असते. ज्या बाईला नवरा नसला ना ती हे धाक टेन्शन ह्याच्यापासून ती निवांत राहते, आजादी राहते. हां, घरातलं टेन्शन तर प्रत्येकालाच असतं, असं काही नाही आहे. पण असा नवरा नसला तो बरं बरं का, जो बाईचं दुःख समजत नाही आहे, तिचं सुख कशामध्ये आहे हे बघत नाही, तिला त्रास कशाने होतो हे जर बघत नाही ना, तो नवरा नसलेला बरं. काय, तो नवरा नसलेला बरा. तर मी तिला असंच समजून सांगितलं की आज तुम्ही ना टेन्शन घेऊच नका. आणि महत्त्वाचं म्हणजे माहिती का, मी तिला काल सांगितलं का तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, जे होईल ना ते होईल. आलेला दिवस काय राहत नाही आहे आणि आलेली रात्र पण राहत नाही आहे. ती रात्र पण जाते, नवीन दिवस निघतो. आणि वाईट दिवस जो आलेला असतो ना तो दिवस पण जातो, रात्र होते. तसं माणसाचं आयुष्य आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस खराब दिवस हे सगळे चालू राहतं. आणि एकाच गोष्टीला घेऊन बसायचं नाही, असं भरपूर काल मी त्यांना सांगितलं. तर त्या खूप हसायला लागल्या. आणि हसल्यावर थोडंसं म्हणजे कसं, समोरचा माणूस आपल्या 4 गोष्टीमुळे जर हसते, त्याच्या तोंडावरचं जर टेन्शन थोडं साईडला होऊन तो हसतं, तर याच्यापेक्षा ना आपण सुखी कुठेच नाही बरं का. पैशाने माणूस सुखी नसला तर चालते, शांत बस. पैशाने सुखी नसलं तर चालतं माणूस, पण ना तर त्याच्या मनापासून शांतता पाहिजे,
त्याच्यात सगळं सुख समाधान पैसा जे काय असेल ना माणसाचं ते त्या शांत मनामध्ये काय असतं. नवरा कमी आणि नौकर जास्त बनसाल ह्या दिवसाचा ना जास्त टाईम लागत नाही ह्या दिवसाला. जो माणूस अति करतो ना बाईवर त्याची माती व्हायला अजिबात वेळ लागत नाही आहे. तर बस एवढं सांगायचं. पुढे काय घडतं काय काय नाही मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप साऱ्या